नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या आजच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला सेल डिव्हिजन. मागच्या लेक्चरला आपण सेल सायकलबद्दल काय काय बघितलं ते पॉईंट जराशे फक्त आपण रिवाईज करूया. आता जो सेल सायकल आहे त्याबद्दल मी त्याची डेफिनेशन तुम्हाला काय सांगितलं. इट इज अ सिक्वेन्शियल इव्हेंट्स, म्हणजे एक इव्हेंट्स आहेत जे सिक्वेन्सनं होत असतात कुठल्या प्रोसेसमध्ये, सेलच्या ग्रोथमध्ये किंवा सेलच्या डिव्हिजनमध्ये. त्यामध्ये दोन मेन फेज आहेत, एकाला म्हणायचं इंटरफेज, एकाला म्हणायचं काय एम फेज. आता इथं मायटॉसिस शब्द आला आहे. दोन प्रकारचं डिव्हिजन होत असतं, एक असतं मायटोसिस, दुसरं असतं तर त्याला काय म्हणतो आपण मिओसिस. मायटोसिस मिओसिस, काही काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन मायोसिस सुद्धा करतात, ते सुद्धा बरोबर आहे. आता इथं जरा समजून घ्यायचं, सेल सायकल म्हणजे सिक्वेन्शियल इव्हेंट्स दॅट आर ऑकरिंग ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. साधी सोपी तिची डेफिनेशन आहे. आता हे इव्हेंट्स कुठले आहेत ते आपण बघितलेत सेल सायकलमध्ये. आता त्यामध्ये व्यवस्थित जरा समजून घ्या. पहिली जी फेज असते प्रिपरेटरी फेज असते, रेस्टिंग त्याला अगोदर म्हणायचे, पण प्रिपरेटरी फेज असते ती मेटाबॉलिकली जरा हायली ॲक्टिव्ह असते. त्यामध्ये काय होत असतं तर त्यामध्ये परत आणि सब फेजेस आहेत, काय बघितले आपण G1, S आणि G2. त्यानंतर असते मायटोटिक फेज. आता मायटोटिक फेज ही दोन फेजमध्ये डिवाइड आहे, एक म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सेकंड म्हणजे काय सायटोकायनेसिस. आता जे कॅरिओकायनेसिस आहे त्या कॅरिओकायनेसिसला आपण काय म्हणतो न्यूक्लिअर डिव्हिजन. एकदम साधं सोपं आहे बघा. कॅरिओकायनेसिसला काय म्हणायचं न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि सायटोकायनेसिसला काय म्हणतो आपण सायटोप्लाझमचं काय म्हणतो डिव्हिजन, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता त्यानंतर बघा कॅरिओकायनेसिसमध्ये परत आपण डिवाइड काय केले, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितले, पी मॅट, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. एकदम बेसिक आहे बघा सेल सायकलबद्दल. अशी काही एक डायग्राम सुद्धा आपण बघितलेली. आता हा जो पार्ट सगळा दिसतो तो काय झाला इंटरफेजचा झाला. इंटरफेज परत सब डिवाइड करतो आपण, काय काय त्याच्या सब स्टेजेस आहेत कुठल्या कुठल्या. G1 त्याला काय म्हटलेलं आपण ग्रोथ फेज, गॅप फेज, किंवा त्याला आणखीन एक शब्द आपण वापरतो पोस्ट मायटोटिक गॅप फेज, कारण मायटोटिक फेजच्या नंतर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं पोस्ट मायटोटिक. त्यानंतर बघा एस फेज, सिंथेटिक फेज किंवा सिंथेसिस फेज. त्यानंतर आहे G2. आता हा सगळा पार्ट काय झाला G1, S आणि G2, आणि त्यानंतर मायटोटिक फेज. त्यामध्ये काय बघितलं आपण, ही झाली ओव्हरऑल सगळी सेल सायकल झाली. ही काय झाली ओव्हरऑल सेल सायकल. सेल सायकल म्हणजे काय सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमधले इव्हेंट्स. एकदम एवढं सिंपल आहे बघा. आता G1मध्ये काय काय झालं आपण बघितलं, आणि फक्त बेसिक पॉईंट आपण बघितले. जरासं आणखीन एकदा आपण इन डिटेल बघणार आहे. आता इथं जरासं व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला जो मेजर MCQचा क्वेश्चन पडत असतो तो का पडत असतोय, DNA रिप्लिकेशन हे कुठल्या फेजमध्ये होते, तर त्याचा आन्सर काय असणार आहे एस फेज. इथं सिंथेसिस होते डीएनएचं काय झालं रिप्लिकेशन झालं, म्हणजेच काय झालं सिंथेसिस झालं. त्याच्यावर जरासा मेजर क्वेश्चन असतो. त्यानंतर G2च्या रिलेटेड मी काय सांगितलेलं, प्रोटीनचं नाव लक्षात ठेवा ट्युब्युलिन. बऱ्याच प्रकारचे प्रोटीन, बऱ्याच प्रकारचे एन्झाईम जे आता इथं सेल डिव्हिजनसाठी गरजेचे आहेत ते कुठं होणार आहे G2मध्ये. G1 मध्ये काय होणार आहेत, जे DNA रिप्लिकेशनसाठी लागणारे एन्झाईम्स आहेत किंवा प्रोटीन्स आहेत हे तयार होणार आहेत कुठं तर G1 मध्ये. बऱ्याच वेळेला क्वेश्चन कसा असतोय बघा, द एन्झाईम्स और प्रोटीन्स विच आर रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ DNA रिप्लिकेशन विच आर सिंथेसाइज्ड इन विच फेज, असा सिंपल एक क्वेश्चन असतोय. म्हणजे कुठल्या फेजमध्ये DNAच्या रिप्लिकेशनसाठी, DNAच्या सिंथेसिससाठी लागणारे एन्झाईम्स हे कुठं तयार होतात, कुठल्या फेजमध्ये तयार होतात, असा सिंपल क्वेश्चन आहे. तो ते तयार कुठं होणार आहेत तर G1 मध्ये. जर तुम्हाला क्वेश्चन फक्त असा विचारला DNAचं रिप्लिकेशन कुठं होतंय स्पेसिफिक, तर ते असणार आहे एस फेजमध्ये. पण DNAच्या रिप्लिकेशनसाठी लागणारे जे एन्झाईम्स आहेत ते कुठं तयार होणार आहेत G1. एन्झाईम्स असतील किंवा मे बी प्रोटीन्स असतील, ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आणि त्यानंतर बघा ॲक्च्युअल सेल डिव्हिजन कुठं होत असतं तर ते मायटोटिक फेजमध्ये किंवा एम फेजमध्ये म्हणूया आपण. त्यामध्ये परत आपण कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस डिवाइड करत असतो, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आता हे सगळ्या फेजेस आपण बघणार आहे इन डिटेल. आता जरासं मी एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय, तो जरासं नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आता बेसिक आपल्याला समजलं G1 काय, एस काय, G2 काय, एम काय. ते मायटोसिस झालं, मायटोटिक फेज झाली, आणि असे दोन सेल तयार झाले. आता इथे एक नवीन एक शब्द आलाय बघा G0, किंवा त्याला G0 फेज म्हणायचं. त्याला काय म्हणायचं G0 किंवा G0 फेज. आता ही जरा प्रोसेस थोडीशी इन डिटेल असते. फक्त आपल्याला 11वी-12वीच्या लेवलला एकदम सिंपल ह्याच्यावरचा क्वेश्चन पडत असतोय. G0 फेज कशी असते तर त्याला एक एक्झिट फेज म्हणतो आपण.
एक्झिट फेज म्हणजे सेलचं डिव्हिजन झाल्यावर ती परत सेल सायकलमध्ये एंटर करत नाही, ती कशामध्ये जाते, G0मध्ये. किंवा आणखीन एक जरासा कॉम्प्लिकेटेड शब्द असतो त्याला, तर त्याला म्हणायचं काय, क्वेसंट स्टेट किंवा क्वेसंट फेज म्हणतो आपण, किंवा रेस्टिंग स्टेट. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या, हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत आणि मी फक्त एकदम बेसिक सांगतोय, इन डिटेल तुम्हाला ह्याच्या रिलेटेड डिग्रीला असणार आहे. आता हे जे G0 फेज आहे, म्हणजे G1 समजलं आपल्याला काय, S काय समजलं, G2 समजलं काय आहे ते. आता फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा, तर G0 काय आहे ते. आता इथे ॲरो कसं दाखवलं आहे बघा, जर एखादी सायकल असेल, कंटिन्युअस प्रोसेस असेल, तर अशा पद्धतीनं आपण ॲरो बघत असतो. पण हा ॲरो जो दाखवला आहे तो असं बाहेर दाखवला आहे आणि हा काय इंडिकेट करतोय G0 किंवा G0 फेज. त्यालाच काय म्हणायचं, रेस्टिंग फेज किंवा क्वेसंट स्टेट. कधी कधी शब्द असतो इनॲक्टिव्ह. आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, सेल रिमेन्स इन ॲक्टिव्ह इन विच स्टेट, किंवा एक्झिट, सेल सायकलच्या प्रोसेसमधून सेल एक्झिट कुठं होते, कुठल्या फेजमध्ये होते, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, G0. जर ती परत G1 मध्ये आली तर ती कंटिन्युअसली काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. पण कधी कधी काय असतं की सेल डिवाइड झाल्यावर त्या सेलला एक प्रॉपर फंक्शन मिळालं पाहिजे. आता इथे G0 मध्ये जरासे काही काही इन डिटेल पॉईंट्स आहेत, फक्त मी त्यात जरासे बेसिक फक्त समजण्यासाठी सांगतोय. एक कन्सिडर करा, सेल काय तर आहे, सेलचं डिव्हिजन झालं, सेल सायकलच्या थ्रू 2 सेल तयार झाले. आपल्याला एवढं बेसिक माहीत असतं की प्रत्येक सेलला काय असतं, एक स्पेसिफिक असं फंक्शन असतं, स्पेसिफिक असं काम असतं. आता आपल्या बॉडीमध्ये जर आपण कन्सिडर केलं की आरबीसीचं काय काम आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2O2. जर आपण प्लांटमध्ये कन्सिडर केलं तर झायलम आणि फ्लोएम. झायलम ट्रान्सपोर्ट काय करत असतात, वॉटर मिनरल्स, आणि जे फ्लोएम आहेत ते ट्रान्सपोर्ट काय करत असतात, तर फूड. आता हे बेसिक आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रत्येक सेलला काही ना काहीतरी एक डेफिनेट फंक्शन आहे. मग एक प्रोसेस असते त्याला म्हणायचं काय, डिफरन्शिएशन. एक प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं, डिफरन्शिएशन. म्हणजेच काय, जेव्हा एखादी सेल एक स्पेशल असं फंक्शन परफॉर्म करत असते तेव्हा त्याला काय म्हणायचं, डिफरन्शिएशन, सेलचं डिफरन्शिएशन. मग त्यावेळेला सुद्धा काय होत असतं, ती G0 फेजमध्ये जात असते. जर सेलचं डिफरन्शिएशनच झालं नाही तर सेलला प्रॉपर फंक्शन मिळणार आहे का, तर नाही. डिफरन्शिएशनची साधी सोपी डेफिनेशन आहे, वेन सेल परफॉर्म स्पेशलाइज्ड फंक्शन. एखादं कुठं तर एक स्पेशलाइज म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक असं कुठं तर फंक्शन करत असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, डिफरन्शिएशन. आता याच्या एक एक्झाम्पल न्यूरॉन्स असतील किंवा हार्टचे सेल असतील, असे त्याचे काही काही एक्झाम्पल्स आहेत जे G0 फेजमध्ये जात असतात, परत ते सायकलमध्ये एंटर करत नाहीत. आता आणखीन एक महत्त्वाचं ह्याच्या रिलेटेड फक्त पॉईंट लक्षात ठेवायचं, काय मी सांगितलं मगाशी, क्वेसंट स्टेट किंवा इनॲक्टिव्ह किंवा एक्झिट, सेल सायकलमधून ती बाहेर जाते सेल, तेव्हा त्या फेजला, त्या स्टेटला काय म्हणायचं, G0 किंवा रेस्टिंग स्टेट. आता आणखीन एक कंडिशन अशी असते की, आता हे G1 मध्ये का दाखवलं ते पहिला जरासं समजून घ्या. सपोज आपण कन्सिडर करा की आता G1 मध्ये किंवा ओव्हरऑल जी इंटरफेज आहे त्या इंटरफेजमध्ये काय होत असतं, प्रिपरेशन होत असतं. काय होत असतं, इंटरफेजमध्ये प्रिपरेशन होत असतं, वेगवेगळे प्रोटीन्स तयार होत असतात, वेगवेगळे RNA तयार होत असतात, ATP मॉलिक्युल्स तयार होत असतात. हे सगळ्याचं काय होत असतं, प्रिपरेशन होत असतं. आता सपोज आपण कन्सिडर करूया की एस फेजमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, तर DNAचं काय होते, सिंथेसिस, DNAचं रिप्लिकेशन. DNAचं रिप्लिकेशन करण्यासाठी सेलला काय पाहिजेत, एन्झाईम्स पाहिजेत, सेलला न्यूट्रियंट्स पाहिजेत, सेलला प्रॉपर प्रोटीन्स पाहिजेत. जर सफिशियंट अमाऊंटमध्ये जर हे प्रोटीन्स, एन्झाईम्स वगैरे तयार झाले नाहीत, हे सफिशियंट अमाऊंटमध्ये जर न्यूट्रियंट्स त्याला मिळाले नाहीत, प्रोटीन्स त्याला मिळाले नाहीत, तर काय होत असते, तर ती जी सेल आहे ती कुठल्या फेजमध्ये जाते, रेस्टिंग फेजमध्ये. ती इनॲक्टिव्ह असते, पण ती मेटाबॉलिकली इनॲक्टिव्ह नसते, लक्षात ठेवा. मेटाबॉलिकली त्याचं रिॲक्शन चालू असतात, फक्त ती इनॲक्टिव्ह असते. आता इथं का इनॲक्टिव्ह म्हटलं ते फक्त मी शॉर्टमध्ये सांगतोय. जर एखादी सेल आहे, सेलला जर तिथं असे काही काही पोषक घटक नसतील पुढची जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी, कारण प्रत्येक कुठली पण गोष्ट करण्यासाठी एनर्जी पाहिजे, एन्झाईम्स पाहिजेत रिॲक्शनसाठी, वेगवेगळे प्रोटीन्स पाहिजेत, तेच जर इथं तयार झालं नाहीत प्रॉपर अमाऊंटमध्ये G1 मध्ये, तर ती सेल कुठं जाते, तर G0 मध्ये. जेव्हा ते न्यूट्रियंट्स वगैरे सगळे जे काही पोषक घटक मिळतील त्या सेलला डिवाइड होण्यासाठी, तेव्हा ती परत कशामध्ये येणार आहे, G0 मध्ये. आता इथं आणखीन एक पॉईंट आहे बघा महत्त्वाचा, जो आपल्या बुकमध्ये मेन्शन केला नाही आहे, पण याच्यावर क्वेश्चन पडत असतात तुम्हाला.
आणि हे MCQचे क्वेश्चन, काय थेरी बेस असे क्वेश्चन नसतात, ते फक्त जरासं व्यवस्थित समजून घ्या. इथे एक शब्द नवीन आहे आपल्याला, चेक पॉईंट्स. शब्द काय आलाय? चेक पॉईंट्स. आता चेक पॉईंट्समध्ये काय होत असते, तर आपल्याला 3 गोष्टी माहीत पाहिजेत, कुठले कुठले चेक पॉईंट्स आहेत ते. एक असतो जिथे जीवन एंड होते बघा, तिथे एक रेड कलरमध्ये जो आपल्याला दिसतंय त्याला काय म्हणायचं? चेक पॉईंट्स. आता चेक पॉईंट्समध्ये काय होत असते, तर त्यावरूनच शब्दावरूनच कळते आपल्याला तिथे काहीतरी गोष्टी चेक केलेल्या असणार आहेत. आता चेक पॉईंट्समध्ये बघा, जीवन चेक पॉईंट्स युकॅरियोट्समध्ये, आणि जे काही ईस्ट वगैरे असतात त्यांच्यामध्ये काय तर रेस्ट्रिक्शन चेक पॉईंट्स, त्याला असं काय ते शब्द आहे, किंवा स्टार्ट पॉईंट असं काय ते शब्द असतो ईस्टमध्ये, सॉरी, आणि ह्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन चेक पॉईंट्स. आता हे चेक पॉईंट्सबद्दल काय समजून घ्यायचं आहे बघा. सगळ्यात पहिला जो जीवन चेक पॉईंट्स आहे, म्हणजे जीवन फेजच्या बरोबर एंडला इथे काय तर पॉईंट आहे, त्याला काय म्हणायचं? जीवन चेक पॉईंट. आता इथं काय चेक केलेलं असते बघा, न्यूट्रियंटचा अमाऊंट, ग्रोथ फॅक्टर आहेत का नाही, आणि DNA डॅमेज झाला आहे का नाही, किंवा हे हेल्प करत असतं एक सायक्लिन, जे काही सायक्लिन डिपेंडेंट कायनेज एक प्रकारचं एन्झाईम असतं, त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी हेल्प करत असतं, जे इनिशिएट करत असतं ट्रान्सक्रिप्शन. पण तुम्हाला एक एवढे 3 पॉईंट फक्त लक्षात ठेवले तरी बास होतात. फक्त काय समजून घ्यायचं आहे बघा, चेक पॉईंट्समध्ये चेक केलं जातं की सेल खरोखरच पुढच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी प्रिपेअर आहे की नाही. चेकपॉईंटमध्ये फक्त काय केलं जातं? चेक केलं जातं. जीवनमध्ये आता हे चेक का केलं जाते बघा, सगळ्यात महत्त्वाचं DNA डॅमेज आहे का नाही, कारण इथं काय होणार आहे, DNAचं रिप्लिकेशन होणार आहे एस फेजमध्ये. त्यामुळे त्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? DNA चेक केला पाहिजे व्यवस्थित, त्याला डॅमेज आहे का, कुठं काय फॉल्ट आहे का, कुठं काय म्युटेशन झालं आहे का, थोडक्यात म्हणजे DNA व्यवस्थित आहे का नाही हे चेक केलं जातं जीवनमध्ये. हे फक्त महत्त्वाचं आहे. न्यूट्रिएंट्स, ग्रोथ फॅक्टर काय सिम्पल आहेत. त्यानंतर बघा दुसरा कुठं आहे चेक पॉईंट्स, तर G2च्या बरोबर एंडला इथं काय दिसतोय आपल्याला? दुसरा चेक पॉईंट दिसतोय, त्याला G2 काय म्हटले? चेक पॉईंट म्हटले. G2 चेक पॉईंट. आता तिथं काय चेक केलेलं असणार आहे? DNAचं रिप्लिकेशन झालंय का? DNAचं रिप्लिकेशन कुठं झालंय? एस फेजमध्ये. पण ते चेक इथे केलं, DNAचं रिप्लिकेशन झालंय का? कारण आता सेल एंटर होणार आहे कुठल्या फेजमध्ये? मायटॉटिक फेजमध्ये, किंवा एम फेजमध्ये म्हणूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं, DNAचं रिप्लिकेशन झालं का? चेक कुठं केलं? G2 चेक पॉईंटमध्ये. रिप्लिकेशन झालं कुठं? हे एस फेजमध्ये झालं आहे, पण ते चेक कुठं केलं? G2च्या चेक पॉईंटमध्ये. आणखीन सेलनं सफिशियंट अमाऊंटमध्ये जे काही प्रोटीन्स असतील, ATP असतील, हे सगळे काही ॲक्वायर केलेत का, किंवा ॲक्युम्युलेट केलेत का, तर ते तिथे चेक केलेलं असते G2मध्ये. पण महत्त्वाचं काय? DNAचं रिप्लिकेशन व्यवस्थित चेक केलं जातं G2मध्ये. त्यानंतर एम फेज. आता त्याला एम चेक पॉईंट म्हणतो आपण, म्हणजेच काय? मेटाफेज चेक पॉईंट. आता हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं काय होतंय? क्रोमोझोम स्पिंडल अटॅचमेंट. आता इथं महत्त्वाचं काय बघा, स्पिंडल फायबर सगळ्यात महत्त्वाचं चेक केले जातात, ते कायनेटोकोरला बरोबर अटॅच आहेत का नाही. आता हे जरासे काही नवीन शब्द आहेत. स्पिंडल एक नवीन शब्द आहे, स्पिंडल फायबर किंवा कायनेटोकोर. आता ते मी जरासं मी पुढं सांगतो तुम्हाला काय आहे ते. आता मी तर डायग्रामच्या थ्रू सांगतो, पण कितपत तुम्हाला समजते बघा. सपोज हा एक क्रोमोझोम आहे, आणि क्रोमोझोमच्या साईडला बरोबर इथं असं एक स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणायचं कायनेटोकोर. ते एक असं डिस्कसारखं एक स्ट्रक्चर दिसतं दोन्ही साईडला, त्याला काय म्हणायचं? तर कायनेटोकोर. असं साईडला काय स्ट्रक्चर आहे डिस्कसारखं, त्याला म्हटलं काय आपण? कायनेटोकोर. त्याला असे जे स्पिंडल फायबर्स असतात ते अटॅच झालेत का नाही, स्पिंडल फायबर हे अटॅच झालेत का नाही कायनेटोकोरला, हे चेक केलेलं असते. म्हणजे स्पिंडल फायबरची अटॅचमेंट हे मेटाफेज चेक पॉईंटमध्ये चेक केलेलं असते. 3 काय आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा, तर चेक पॉईंट्स आहेत. तिथं चेक करणार आहे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी? जीवनमध्ये चेक करणार आहे DNAला डॅमेज आहे का नाही, प्रॉपर न्यूट्रिएंट्स आहेत का नाही, प्रॉपर एन्झाईम्स आहेत का नाही. आणि जीवन चेक पॉईंट कुठं आहे? जीवन फेजच्या बरोबर, स्टेजच्या बरोबर एंडला. एस फेजमध्ये DNAचं रिप्लिकेशन झालं. रिप्लिकेशन झाल्यावर ते रिप्लिकेशन व्यवस्थित झाले की नाही हे चेक कुठं केलं? G2 चेक पॉईंटला. सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर जे आहे मेटाफेज चेक पॉईंट, तिथं काय चेक केलं की हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते थोडक्यात क्रोमोझोमला, किंवा क्रोमोझोमचा स्पेसिफिक साईडचं डिस्कसारखं पार्ट आहे, त्याला काय म्हणायचं? कायनेटोकोर. त्याला व्यवस्थित अटॅच झालेत का नाही हे असे, त्याला काय म्हणायचं? तर ते कुठं चेक केले? सॉरी, मेटाफेज चेक पॉईंट. आता हे तिन्ही चेक पॉईंट आहेत, त्यातलं फक्त महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचे जे मी सांगितलं आहे ते तुम्हाला. आणि हे आपल्या बुकमध्ये जरी नसलं तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेले असतात, आणि जे खास करून MCQला थेअरी बेस असे क्वेश्चन शक्यतो विचारत नाहीत.
आणि हे आपल्या NCERTमध्ये सुद्धा नाही आहे, पण जरासं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी घेतलं इथं इन्क्लूड केलं. त्यानंतर बघा आपल्या बुकमधले स्टेट बोर्डमधले काय काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला बघा टॉपिकचं नाव काय, टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन 3 असतात. कुठले कुठले आहेत ते बघूया आपण. ॲनिमल सेलमध्ये देर आर ए मायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन. आता MCQला हे पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ए मायटोसिस, आता मायटोसिस म्हणजेच काय, तर तिथं थ्रेडसारखे एक स्टेट असते त्याला मायटोसिस म्हणजे थोडक्यात स्पिंडल फायबर फॉर्मेशन होत असतं, एक थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसत असतं. तर मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियाचं मिनिंग काय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. मायटोस म्हणजेच काय, थ्रेड, त्याच्यावरनं शब्द आला आहे मायटोसिस. थ्रेडसारखं स्ट्रक्चर असेल तर त्याला मायटो म्हणायचं किंवा मायटोस. आता इथं तसं प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्पिंडल फायबर फॉर्मेशन होत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, ए मायटोसिस. आणि हे डिव्हिजन कसं असतं, डायरेक्ट डिव्हिजन. MCQला हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ए मायटोसिस काय आहे, तर डायरेक्ट डिव्हिजन. त्यानंतर बघा मायटोसिस आपल्याला जरासं माहीत असते, मायटोसिस जरासं शब्द आपल्याला गेला आहे कुठं तर. त्यानंतर बघा मायटोसिसचं मिनिंग काय, इनडायरेक्ट डिव्हिजन. मायटोसिसचं काय, इनडायरेक्ट डिव्हिजन. मिओसिसचं काय आहे, रिडक्शनल डिव्हिजन. आता मायटोसिसला आणखीन एक शब्द आहे इक्वेशनल डिव्हिजन. हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. इनडायरेक्ट पण महत्त्वाचं आहे, पण इक्वेशनल जरा जास्त वेळा पडते. त्याला इक्वेशनल का म्हणायचं ते सुद्धा आपण बघूया. मायटोसिस कॅन बी परफॉर्म बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल, बट मिओसिस कॅन परफॉर्म बाय डिप्लॉइड सेल ओनली. आता मिओसिसमध्ये काय होते, डिव्हिजन होते रिडक्शनल. त्यामुळे फक्त रिडक्शनमध्ये काय होत असतं, तर एखादा जर क्रोमोझोम असेल तो जर डिप्लॉइड असेल तर तो काय होत असतो, हॅप्लॉइड होत असतो. आणि डिप्लॉइड आणि हॅप्लॉइडचं मिनिंग मी तुम्हाला अगोदरच सांगितले काय आहे ते. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, 46 नंबर लक्षात ठेवा ह्युमनमध्ये. आणि जे हॅप्लॉइड आहे तिथं काय असतं, 23 सेट ऑफ क्रोमोझोम, 23 नंबर लक्षात ठेवा. पेअर म्हणू नका तिथं, पेअर म्हटलं की ते 46 होत असते. एकदम सिंपल आहे. हॅप्लॉइड म्हणजे हाफ, डिप्लॉइड म्हणजे काय, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर बघा एक सांगितलं हनीबीमध्ये जे ड्रोन्स आहेत, आणि ड्रोन्स हे असतात त्याला म्हणायचे मेल. आता मेल म्हणजे आता मधमाशाचं जे पोळं असतं त्यामध्ये 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे असते राणी माशा, आपल्याला माहिती आहे त्याला क्वीन म्हणतो आपण. त्यानंतर असते कामकरी माशा, त्याला वर्कर बीज म्हणतो आपण. आणि त्यानंतर ज्याचं काम असते कॉप्युलेशन क्वीन बरोबर करायचे, ते कोण असतात, मेल असतात. ते असतात ड्रोन्स असतात. त्याची डेव्हलपमेंट होते कशापासून, हॅप्लॉइड अनफर्टिलाइज्ड एगपासून. म्हणजे फिमेल काय करत असते, एग ले करत असते, ते अनफर्टिलाइज्ड असतं. आणि फर्टिलायझेशन म्हणजेच काय, तर जर मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं तर त्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन. पण इथं हॅप्लॉइड असे काय जे अनफर्टिलाइज्ड एग्स आहेत त्याच्यापासून हे ड्रोन्स तयार होत असतात. मग ड्रोन्समध्ये सुद्धा कसे असणार आहेत, क्रोमोझोम हे हॅप्लॉइड असणार आहेत. वेरॅज इन मार्केन्शिया, मार्केन्शिया एक प्लांट आहे, ते आपण प्लांट किंगडममध्ये बघणार आहे. हॅप्लॉइड स्पोर्स फॉर्म गॅमेटोफाईट, एक स्टेज असते त्याला गॅमेटोफाईट, दुसरे एक असते त्याला म्हणायचं स्पोरोफाईट, स्पोर प्रोड्युसिंग स्टेज असते. जरासं इन डिटेल आपण प्लांट किंगडममध्ये बघणार आहे. गॅमेटोफाईट काय असतं आणि स्पोरोफाईट काय असतं. मार्केन्शिया तिथं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल जाणार आहे. प्लांट आहे एक प्रकारचं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये काय होत असतं, मायटोसिस. आता बघा पहिला जो टॉपिक आहे तो काय, पहिला टाईप आहे तो काय, ए मायटोसिस. ए मायटोसिसमध्ये बघा आता, इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजन. ड्युरिंग ए मायटोसिस न्यूक्लियस अंडरगोज, न्यूक्लियस इलॉंगेट अँड अ कॉन्स्ट्रिक्शन अपियर इन समवेअर अलॉंग इट्स लेंथ. आता सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय इथं, कॉन्स्ट्रिक्शन. एक सिम्पल कॉन्स्ट्रिक्शन होत असतं डिव्हिजनच्या वेळेला. कशामध्ये, ए मायटोसिसमध्ये सिम्पल काय होतंय, कॉन्स्ट्रिक्शन होतंय. डिव्हिजनच्या वेळेला न्यूक्लियस जरासा इलॉंगेट होतो आणि तिथं काय होते, कॉन्स्ट्रिक्शन होते. दिस कॉन्स्ट्रिक्शन डिपन्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. न्यूक्लियाय म्हणजे मी तुम्हाला सांगितले, जर 2 न्यूक्लियस असतील तर त्याला न्यूक्लिआय म्हणतो आपण. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन्स इंटॅक्ट, म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूला जे मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ते तसंच राहतं. त्यानंतर बघा, दिस इज फॉलोड बाय डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स. नंतर काय होणार आहे, सायटोप्लाझमचं डिव्हिजन, त्याला काय म्हणतो आपण, सायटोकायनेसिस. पहिला कॅरिओकायनेसिस, त्यानंतर काय होत असतं, सायटोकायनेसिस. दिस डिव्हिजन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ॲबनॉर्मल सेल्स, ओल्ड सेल्स, इन फिटल मेम्ब्रेन सेल्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक सेल्स.
त्यानंतर बघा कार्टिलेजिनस सेल्स, दिस डिव्हिजन्स ऑकर्स विदाउट स्पिंडल फायबर फॉर्मेशन. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. जे ए मायटोसिस आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पिंडल फायबर्स तयार होत नाहीत, म्हणून त्याला आपण ए मायटोसिस म्हणतो. अनइक्वल डिव्हिजन असतं. आणखीन एक जरा MCQ ला एक क्वेश्चन लक्षात ठेवा, अनइक्वल डिव्हिजन, डायरेक्ट डिव्हिजन. आता इथं जरासं व्यवस्थित समजून घ्या. ह्या ज्या काही सगळ्या स्टेजेस आहेत, म्हणजे आपण जे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज बघतोय ते मायटोसिस आणि मिओसिसमध्ये स्पेसिफिक बघणार आहे आपण. पण ए मायटोसिसमध्ये कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत मी आणखीन एकदा रिपीट करतोय बघा. ए मायटोसिस हे डायरेक्ट डिव्हिजन आहे. ए मायटोसिस का म्हणायचं, कुठल्याही प्रकारचे तिथं स्पिंडल फायबर फॉर्मेशन होत नाही म्हणून त्याला म्हणायचं ए मायटोसिस. मायटॉस म्हणजे थ्रेड लाईक, थ्रेड इथं काय आहेत, स्पिंडल फायबर्स आहेत. त्यानंतर बघा अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, इक्वली ते डिवाइड होत नाहीत, दोन ज्या सेल्स आहेत त्या इक्वली डिवाइड होत नाहीत. आणि त्यानंतर काय बघितलं आपण, दोन स्टेप आहेत, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आणखी त्यानंतर बघितले न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन्स इंटॅक्ट, आहे तसं राहतं बघा. आणखी काय बघितलं आपण, सिम्पल कॉन्स्ट्रिक्शन काय होतं, डिवाइड होत असतं. काही काही बॅक्टेरियामध्ये, काही काही कार्टिलेज सेल्समध्ये. आता कार्टिलेज सेल्स आपण ॲनिमल टिश्यूमध्ये बघणार आहे. जसं बोन असतं आपल्या बॉडीमध्ये तशाच पद्धतीचा एक सॉफ्ट पार्ट असतो, म्हणजे आपले जे इयर लोब्स आहेत किंवा नोजचं जे टिप आहे तिथं काय असतं, कार्टेज असतं बऱ्याच ठिकाणी. किंवा आपल्या जॉईंट्समध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतं, कार्टिलेज असतं. सॉफ्ट बोन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतोय. पण प्रॉपर जरासं आपण स्ट्रक्चर व्यवस्थित ॲनिमल टिश्यूमध्ये बघणार आहे, म्हणजे बोनपेक्षा जरासं सॉफ्ट असतं म्हणून त्याला कार्टिलेज म्हणत असतो आपण. यामध्ये तुम्हाला कार्टिलेज फिश किंवा बोनी फिश गेले असतील कुठंतरी, जेव्हा तुम्ही ॲनिमलचं जे काही क्लासिफिकेशन आहे, फायलम्स आहेत, तेव्हा बघितलेलं असेल तेव्हा कार्टिलेजिनस फिश आणि बोनी फिश. त्यामध्ये बघा आता जे ए मायटोसिस त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्क्रीनवर जी डायग्राम दिसतं त्यामध्ये काय होते बघा, सिम्पल कॉन्स्ट्रिक्शन झाले आणि त्यानंतर कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे इथं अशी खाच पडल्या बघा. त्यानंतर काय झालं, न्यूक्लियस असा इलॉंगेट झाला आहे बघा इथं. आणि काय झाले तर दोन सेल असे काय झालेत तयार झाले, डॉटर सेल म्हणायचं त्याला. आणि ही असते मदर सेल आणि याला काय म्हणायचं, डॉटर सेल. शब्दशः तसा अर्थ घेऊ नका. कुठल्याही सेलला डिवाइड झाल्यावर त्याला डॉटर सेल्स आपण शब्द वापरतो. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं काय, मायटोसिस, थ्रेड स्टेट. मायटॉस म्हणजे काय, थ्रेड. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, स्ट्रॅसबर्गर. सायंटिस्टचं नाव आहे स्ट्रॅसबर्गर. आपल्या पुस्तकात मेन्शन केलं नाही पण महत्त्वाचं आहे थोडंसं. एक्सप्लेन इन प्लांट सेल, म्हणजे प्लांट सेलमधलं मायटोसिस स्ट्रॅसबर्गर या सायंटिस्टने सांगितले आपल्याला. त्यानंतर सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे फ्लेमिंग. त्याचं नाव काय आहे, फ्लेमिंग. त्या सायंटिस्टनं काय केलं बघा, तर एक्सप्लेन केलं. काय एक्सप्लेन केलं, फ्लेमिंगनं काय एक्सप्लेन केलं की ॲनिमल सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मायटॉसिसची व्याख्या देणारा सायंटिस्ट कोण आहे, फ्लेमिंग. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच अ सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल विच आर आयडेंटिकल. सगळ्यात महत्त्वाचा शब्द इथं आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. जरासं आपण समजून घ्या हे काय आहे ते. मायटोसिसबद्दल 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. प्लांटमधलं मायटोसिस शोधलेला सायंटिस्ट कोण आहे, स्ट्रॅसबर्गर. आणि मायटोसिसची व्याख्या आणि ॲनिमल सेलमधलं मायटोसिस एक्सप्लेन केलेला सायंटिस्ट कोण आहे, तर फ्लेमिंग. आता मायटोसिसमध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट काय आहेत बघा. 2 तिथं इक्वल डॉटर सेलचं काय होतं, तयार होतात. इक्वली त्या डॉटर सेल तयार होतात, सिमिलर असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आयडेंटिकल असतात पॅरेंट सेलला. काय असतात, आयडेंटिकल असतात. म्हणजे सेम काय असतं, जे काही क्रोमोझोमचं मटेरियल ते सगळं सेम असतं. आता इथं आयडेंटिकल, अनआयडेंटिकल जरासं आपण जेव्हा आपण डिफरन्स बघणार आहे मायटोसिस आणि मिओसिस, तेव्हा जरासं आपल्याला काही काही गोष्टी क्लिअर होतील. ओव्हरऑल सगळी प्रोसेस मायटोसिसची झाल्यावर, मायटोसिस आणि प्लस मिओसिसची झाल्यावर फक्त लक्षात ठेवा 2 डॉटर सेल इक्वली डिवाइड होणार आहेत. इक्वली त्यांच्यामध्ये काय असणार आहे, सगळं सायटोप्लाझमिक काय असणार आहे, रेशो असणार आहे, न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो. आणि त्या सेल्स कशा असणार आहेत, त्यांच्या पॅरेंटला कशा असणार आहेत, आयडेंटिकल असणार आहेत. तर आपल्यामध्ये काय दिसून येते, व्हेरिएशन दिसून येत असतं. आपल्यामध्ये काय दिसून येतं, व्हेरिएशन दिसून येत असतं. आपण आपल्या पॅरेंटसारखे सेम दिसत नाही. तसंच सिम्पल आहे बघा, इथं जी सेल तयार झाली ती सेल सेम त्यांच्या पॅरेंटसारखी दिसते म्हणून त्याला काय म्हणायचं, आयडेंटिकल. पुढचा पॉईंट बघा आता,
कॅरिओकायनेसिस इज द न्यूक्लिअर डिव्हिजन विच इज सब डिवायडेड इंटू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. या 4 फेजेस आहेत कॅरिओकायनेसिसमधल्या. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? न्यूक्लियसचं डिव्हिजन. ऑल्दो फॉर अ सेक ऑफ कन्व्हिनियन्स अबाउट मेन्शन steps are used, it must be remembered that mitosis is continuous process that starts with the disappearance of the nuclear membrane in the prophase and ends with the separation of two fully formed cell after cytokinesis. आता याची सुरुवात म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे काय? मायटोसिस. त्यामध्ये डिसअपिअर काय होते बघा? न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे सेलमधलं न्यूक्लियस आहे. पहिला आपण बघतोय काय? तर कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन पहिला डिसअपिअर होते, निघून जाते आणि त्या कशामध्ये? प्रोफेजमध्ये. आणि जे सगळ्यात शेवटचं जे काही म्हणजे सायटोकायनेसिसचं डिव्हिजन झाल्यावर 2 आपल्याला काय मिळणार आहे? डॉटर सेल मिळणार आहेत. आता पुढचा पॉईंट बघा. आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसते? डायग्राम दिसते. सिंपल डायग्राम आहे. त्यामध्ये बघा इंटरफेज पहिला सांगितले. पहिला काय सांगितलं? इंटरफेज. त्यामध्ये क्रोमोझोम्स आहेत. इंटरफेजमध्ये काय होत असतं आपल्याला माहीत आहे? तर एस फेजमध्ये काय होतंय? डीएनएचं रिप्लिकेशन होतोय. डीएनएचा जो कंटेंट आहे तो काय होतोय? डबल होतोय. त्यानंतर काय? प्रोफेज. प्रोफेज झाल्यावर काय असणार आहे? तर मेटाफेज. त्यानंतर ॲनाफेज. त्यानंतर काय आहे? टिलोफेज. आता प्रोफेजमध्ये काय झालं? मेटाफेजमध्ये काय झालं? ॲनाफेजमध्ये काय झालं? आणि टिलोफेजमध्ये काय झालं? हे तुम्हाला डायग्रामवरनं जरासं बेसिक आयडिया येतोय. म्हणजे इथं बघा क्रोमोझोमचा कंटेंट काय झाला? डबल झाला एस फेजमध्ये जाऊन. त्यानंतर क्रोमोझोम इथं इक्वेटर म्हणजे मधल्या पोझिशनला तिथं अरेंज झाले. त्यानंतर ते सेपरेट झाले. त्यानंतर 2 सेल अशा तयार झाल्या. आता ही सगळी जी प्रोसेस आहे मायटोसिसची, आपण स्टेप वाईज सगळी बघूया. कुठल्या कुठल्या फेजेस आहेत? सगळ्यात जी पहिली फेज आहे त्याला काय म्हणायचं? प्रोफेज. त्याला काय म्हणणार आपण? प्रोफेज. दिस फेज इन्व्हॉल्व द कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल, मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम्स किंवा त्याला सेंट्रिओल म्हणतो आपण, appearance of mitotic apparatus and disappearance of the nuclear membrane. आता हे जे सगळे पॉईंट्स आहेत ते पहिला समजून घेऊया आपण. प्रोफेज आहे, पहिली फेज आहे. इंटरफेज झालं. इंटरफेजमध्ये G1 S G2 झालं. आता मायटोटिक फेजमधलं पहिली फेज काय बघतोय? कॅरिओकायनेसिसमधली आपण प्रोफेज. मी जे बोलतोय ते समजते का बघा? तेवढ्यासाठी मी हा चार्ट तुम्हाला पहिला सुरुवातीला सांगितला आहे बघा. कुठला चार्ट? हा चार्ट सांगितला आहे मी. इंटरफेज. त्यानंतर काय सांगितलं बघा आता? मायटोसिस. त्यामधलं कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस प्रकार असतो. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. त्यातलं आपण आता बघतोय काय? प्रोफेज. एकदम सिंपल आहे बघा. आता प्रोफेजमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा? कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन. कंडेन्सेशन जरासा नवीन शब्द आहे. क्रोमॅटिन मागच्या लेक्चरला मी काय सांगितलं? एखादा जर डीएनए असेल तो हिस्टॉन प्रोटीनला जर गुंडाळला तर त्याला काय म्हणायचं? क्रोमॅटिन. तो काय होतोय? कॉम्प्रेस होतोय. आणखीन थोडासा काय होतोय? बारका होतोय. त्याला म्हणायचं काय? कंडेन्सेशन. ते झाल्यावर आता इथं काय होतंय बघा? मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम. आता सेंट्रोझोम आपल्याला कुठे गेल्यात बघा? सेल स्ट्रक्चरमध्ये गेल्यात. सेंट्रोझोम कुठे गेल्यात? सेल स्ट्रक्चरमध्ये. असं काय ते स्ट्रक्चर आपण बघितलेलं बघा. असे एकमेकांना ते राईट अँगलमध्ये होते बघा. सगळ्यात शेवटी आपण बघितलेलं सेंट्रिओलचे स्ट्रक्चर. आता सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम हा जो सिंगल असतोय ते एकत्र असतात दोन्ही पण. जर सिंगल असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सेंट्रिओल. जर एकत्र असतील ते तर त्याला काय म्हणणार आपण? सेंट्रोझोम. दोन्हीतला फरक समजून घ्या. सेंट्रोझोम एक शब्द आहे आणि एक आहे सेंट्रिओल. जर एकटा असेल सेंट्रिओल आणि जर एकत्रित असतील तर त्याला म्हणणार आपण काय? सेंट्रोझोम. आता सेंट्रोझोम काय झालं? त्यांचं मायग्रेशन झालं, स्थलांतर झालं कुठं? तर ऑपोजिट पोलला. ते आपण बघणार आहे कुठं कसं काय ते. त्यानंतर बघा ॲपिअरन्स ऑफ मायटोटिक ॲपॅरेटस. आता हे मायटोटिक ॲपॅरेटस काय आहेत? मायटोटिक ॲपॅरेटसमध्ये त्यामध्ये स्पिंडल फायबर, ॲस्ट्रल रेज हे सगळे येत असतात. आणि ॲक्च्युअल स्पिंडल फायबर काय ते सुद्धा आपण समजून घ्या. म्हणजे आपल्याला पॉईंट माहीत आहेत ते जरासे आपण बघूया. डिसॲपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला लागतं. असं हळूहळू ते निघून जायला लागतं. म्हणजे ते काय होतं? थोडक्यात दिसेन असं होतं आपल्याला. ड्यू टू कंडेन्सेशन इच क्रोमोझोम बिकम्स विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप विच कॅन बी सीन विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. आता जे काही मी शब्द सांगतोय त्या प्रत्येक शब्दाचं मी मिनिंग सांगतोय. जरा व्यवस्थित लक्ष द्या.
कारण इथं कन्फ्युजन होत असते बऱ्याच वेळेला. पहिला DNA तुम्हाला माहीत पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे DNA. मागच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितले DNAची लेंथ काय आहे, तर 2.2 मीटर आहे ॲप्रॉक्सिमेट. म्हणजे 6 फुटाचा 6.123 जे काय असेल ते, जरा ऑन अन ॲव्हरेज 6 फुटाचा DNA. मग हा DNA आपल्याला कॉम्प्रेस करायचा आहे. त्यामुळे DNA गुंडाळला कशाला, तर हिस्टॉन प्रोटीन्सला. असे काय तर हिस्टॉन प्रोटीन्स आहेत बघा. त्या हिस्टॉन प्रोटीनला काय झालं, तर तो DNA असा गुंडाळला. तो DNA गुंडाळल्यावर हिस्टॉन प्रोटीन आणि DNA ह्याला एकत्रित काय म्हणायचं, क्रोमॅटिन. त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिन. परत क्रोमॅटिन आणखीन जर बारका झाला, आणखीन कंडेन्स झाला, तर तयार काय होणार आहे, असं क्रोमोझोम. मी 4 आर्म काढल्यात, पण युजली एका क्रोमोझोमला असे 2च आर्म असतात. तयार काय झालं, त्याला काय म्हटलं आपण, क्रोमोझोम. हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. DNA, हिस्टॉन प्रोटीन, क्रोमॅटिन. क्रोमॅटिनचं काय झालं, क्रोमोझोम. आता क्रोमोझोम कंडेन्स झालाय, सेंट्रोझोमचं मायग्रेशन झालंय. सेंट्रोझोमचं मायग्रेशन दाखवतो तुम्हाला मी नंतर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर झाले. त्यानंतर महत्त्वाचं काय बघा, आता शब्द आलाय क्रोमॅटिड. आता काय आलाय शब्द, क्रोमॅटिड. आता हे जे आर्म्स आहेत क्रोमोझोमचे, हे जे आर्म्स आहेत, हा एक आर्म झाला, हा एक आर्म झाला, त्याला काय म्हणायचं, क्रोमॅटिड. क्रोमोझोमचे आर्म त्याला म्हणायचं क्रोमॅटिड. आणि जो सेंट्रल जो पार्ट असतो हा सेंट्रल, त्याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर. सेंट्रिओल वेगळं आणि काय, सेंट्रोमियर वेगळं. सेंट्रोमियर म्हणजे काय, क्रोमोझोमचा हा जो मधला जो पार्ट आहे, 2 क्रोमॅटिड 2 आर्मच्या मधला सेंट्रल पार्ट आहे, त्याला म्हणायचं सेंट्रोमियर. आणि सेंट्रोझोम काय असतं, तर सेंट्रिओल. आता जरा जास्त कन्फ्यूज झाला असाल तुम्ही, पण मी डायग्रॅमच्या थ्रू तुम्हाला एक एक पॉईंट जराशे सांगतो काय काय आहेत ते. फर्स्ट पॉईंट बघा आता, द न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. आणखी कोण गेलं निघून, तर न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस म्हणजे आपल्याला माहिती आहे कोण आहे तो, तर न्यूक्लियसच्या आत जिथं RNAचं काय होते, बायोसिंथेसिस होते, तिथं जो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओलस. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट अँड डिसअपियर ग्रॅज्युअली. Centrosomes which had undergone duplication during the interphase begins to move towards the opposite poles of the cell. Mitotic apparatus is almost completely formed. आता समजून घ्या आपण, आणि हे फक्त तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू आपण समजू शकतो व्यवस्थित. न्यूक्लियर मेम्ब्रेन माहिती आहे आपल्याला, न्यूक्लिओलस माहिती आहे. सेंट्रोझोम आता समजते काय ते, दोन्ही पण ऑपोजिट पोलला गेले. पोल म्हणजे ध्रुव म्हणतो आपण. आणि मायटोटिक ॲपॅरेटस, त्यामध्ये स्पिंडल ॲपॅरेटस येणार. आता स्क्रीनवर मी आपल्या पुस्तकातले जे डायग्रॅम घेतले, त्यामध्ये जरा असं बघा, अर्ली आणि लेट प्रोफेज असं त्यामध्ये डिव्हिजन केलं. पण सुरुवातीला काय असणार आहे, मायटोटिक फेजच्या अगोदर सेल आहे, त्यामध्ये न्यूक्लियस आहे सपोज कन्सिडर करा, आणि काय असणार आहेत असे, तर क्रोमॅटिन आहे. थ्रेडसारखं स्ट्रक्चर आहे, क्रोमॅटिन आहे. क्रोमोझोम तयार झाला नाही. हे जे क्रोमॅटिन आहे ते कंडेन्स झालं आणि तयार काय झालं बघा इथं असं, त्याला काय म्हटलं आपण, क्रोमोझोम. यामध्ये दिसतं असं सगळ्यांना. आता पहिला थ्रेड होते, ते थ्रेडला म्हटलं आपण क्रोमॅटिन. क्रोमॅटिन आणखीन बारकं झालं, कॉम्प्रेस झालं, त्याला काय म्हणायचं, क्रोमोझोम. आता हे जे क्रोमोझोम तयार झाले ते कशामध्ये दिसते आपल्याला, प्रोफेजमध्ये. आणि ते हळूहळू आणखीन काय व्हायला लागतं, बारकं होत ते एकदम आपल्याला क्लिअरली काय होतं, विजिबल होतं. आता इथं बघा, अर्ली प्रोफेजमध्ये काय दिसते बघा, एक शब्द गेला आपल्याला, सेंट्रिओल. सेंट्रिओल म्हणजे मागच्या एका लेक्चरमध्ये आपण असं जे काही स्ट्रक्चर बघितलेलं, जर तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आणखीन पुढच्या एकदा लेक्चरमध्ये डायग्राम दाखवतो. आणि त्याच्या बाजूला असं काहीतरी होतं बघा, एकत्रित त्याला सेंट्रोझोम म्हणायचं. आणि जर हा सिंगल असा असेल तर त्याला काय म्हणायचं, सेंट्रिओल. हे सेंट्रिओलचं डिव्हिजन कुठल्या फेजमध्ये झालं आपल्याला माहिती आहे, ते जरा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ते G1 मध्ये झालंय, S मध्ये झाले का G2 मध्ये झाले, इंटरफेजच्या कुठल्या फेजमध्ये सेंट्रिओलचं डिव्हिजन झाले ते जरा आठवते का बघा, मनातल्या मनात तर आन्सर द्या. त्यानंतर बघा आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे कुठला पार्ट जरासं व्यवस्थित समजून घ्या. आणि पुस्तकात आपल्या डायग्राम थोड्याशा मोठ्या केल्यात म्हणजे समजण्यासाठी. ॲक्च्युअली न्यूक्लियसच्या आत प्रोसेस कशी होती ते. हा सेल आहे आणि सेलच्या आत न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसला जे मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हटलं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्या आत न्यूक्लिओलस, त्याच्या आत काय असणार आहेत, क्रोमोझोम्स आहेत. आणि क्रोमोझोम्स कसे तयार झाले, क्रोमॅटिन कंडेन्स झाल्यावर.
एकदम सिंपल आहे बघा. आता इथं काय केलंय बघा, जे कंडेन्स क्रोमोझोम आहे त्याच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, स्टार्ट टू डिसअपियर दाखवताना असं असं दाखवतात आणि अपियर दाखवताना तो कम्प्लीट पार्ट दाखवतात. म्हणजे ते हळूहळू काय होतो, क्रोमोझोमचा न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा जो पार्ट आहे तो काय व्हायला लागतो, डिसअपियर व्हायला लागतो. कशामध्ये, प्रोफेजमध्ये. प्रोफेजमध्ये काय झालं, सगळ्यात महत्त्वाचे इव्हेंट इंटरफेजमध्ये होतं, क्रोमॅटिन कंडेन्स झालं, तयार झालं क्रोमोझोम. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट. सेंट्रिओल मायग्रेट व्हायला लागले बघा. हे जे सेंट्रिओल आहेत ते काय व्हायला लागले, असे आता ते ऑपोजिट पोलला जाणार आहेत. म्हणजे एक इथं जाणार, एक इथं जाणार. हे झाले त्याचे काय झाले, ऑपोजिट पोल. म्हणजे ध्रुव म्हणतो आपण त्याला मराठीत. ऑपोजिट पोलला जाणार, नॉर्थ आणि साऊथ पोल असतात तसं आपल्याला माहीत आहे. मग हे जे सेंट्रल बघा असे, त्याचं काय झालं, मायग्रेशन झालं. त्याचं काय झालं, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर म्हणतो आपण. सेंट्रिओलचं मायग्रेशन कुठं झालं, ऑपोजिट पोलला. पॉईंट काय काय लक्षात ठेवायचे प्रोफेजमध्ये, कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन टू फॉर्म क्रोमोझोम, एकदम सिंपल पॉईंट आहे. मायग्रेशन ऑफ सेंट्रिओल टुवर्ड्स ऑपोजिट पोल, हा सेकंड पॉईंट. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लिअर स्टार्ट टू डिसअपियर म्हटलं तरी चालते, पण सगळ्यात महत्त्वाचे हे 3 पॉईंट आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. त्यानंतर बघा मेटाफेज. मेटाफेज, इन दिस फेज क्रोमोझोम्स आर कम्प्लिटली कंप्लीट कंडेन्सेशन झालं त्याचं, सो दॅट दे अपियर व्हेरी शॉर्ट. साईज बारका झाला आहे बघा. सिस्टर क्रोमॅटिड्स अँड सेंट्रोमियर बिकम व्हेरी प्रॉमिनंट. म्हणजे क्लिअरली विजिबल दिसतात, आपल्याला दिसायला लागतात थोडक्यात. आता इथं बघा सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे जर एक क्रोमोझोम असेल त्याचे जर 2 आर्म असतील, ते काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड्स झाले. सिस्टर काय झाले, क्रोमॅटिड झाले. आणि क्रोमॅटिड म्हणजे मी सांगितलं काय आहे ते, ऑल द क्रोमोझोम्स लाय ॲट द इक्वेटोरियल प्लेन. आता हा सगळ्यात शब्द महत्त्वाचा आहे बघा, इक्वेटोरियल प्लेन. मेटाफेजमध्ये एकच सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट काय होत असतो, क्रोमोझोम सगळे कुठं एकत्रित येतात, मिडल प्लेटवर, किंवा त्याला इक्वेटोरियल प्लेन म्हणतो आपण. म्हणजे मराठीत त्याला विषुववृत्त काय तर म्हणतो असतो आपण. इक्वेटोरला काय होतात, ते सगळे क्रोमोझोम म्हणजे मधल्या एका लाईनमध्ये अरेंज होतात. त्याला म्हणायचं मेटाफेज. मेटा म्हणजे काय माहिती आपल्याला, मिडल. दिस इज कॉल्ड एज अ मेटाफेज प्लेट. मायटोटिक स्पिंडल इज फुल्ली फॉर्म अँड सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड्स इंटू 2, इच बीइंग असोसिएटेड विथ क्रोमॅटिड. आता काय काय होतं बघा मेटाफेजमध्ये. मेटाफेजमध्ये सेंट्रोमियरचं काय झालं, डिव्हिजन चालू होते. मायटोटिक स्पिंडल म्हणजे जरा तुम्हाला डायग्राममध्ये आता मी तुम्हाला दाखवतो बघा, हे नक्की स्पिंडल काय असतात ते. एक डायग्राम आहे सिंपल. आता पहिला व्यवस्थित समजून घ्यायचं, सेल आहे, त्या सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता निघून गेले कम्प्लिटली. आणि जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम कुठं अरेंज झालेत बघा मेटाफेजमध्ये. कुठं अरेंज झालेत मेटाफेजमध्ये, तर इक्वेटोरियल प्लेन, म्हणजे ह्याला म्हणायचं मेटाफेज प्लेट. ते मे बी तुम्हाला डायग्राम असे असेल किंवा असं जर सेल असेल तर हा इक्वेटोरियल प्लेन असेल मधली फेज. म्हणजे अशी क्रोमोझोम काय होणार आहेत, तर अरेंज होणार आहेत. उभं आडवं कसंही असू शकते, पण आपल्या पुस्तकात जी डायग्राम आहे तीच मी डायग्राम घेतलं, म्हणजे नंतर जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर ते तुम्हाला अवघड वाटू नये. ते मे बी हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल, असं नाही की असंच डायग्राम आहे म्हटल्यावर अशीच त्याची पोझिशन असणार आहे. ते मे बी हॉरिझॉन्टल आहे किंवा व्हर्टिकल आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. आता इथं आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे बघा. एक म्हणजे स्पिंडल ॲपॅरेटस किंवा मायटोटिक ॲपॅरेटस काय असतात ते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 शब्द समजले पाहिजेत. स्पिंडल फायबर का असतात, हा जो पार्ट दिसतोय, हे जे काही थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणायचं स्पिंडल फायबर. त्याला काय म्हणणार आपण, स्पिंडल फायबर. त्यानंतर बघा इथं आपल्याला असे रेड कलरमध्ये दिसतात बघा, असं काय तर स्ट्रक्चर दिसते, ते काय आहेत, सेंट्रिओल आहेत. ते आहेत सेंट्रिओल. त्याचं डिव्हिजन झाले आणि ते दोन्ही पोलला गेले आहेत. म्हणजे एक ह्या पोलला गेला, एक या पोलला गेला. मायग्रेट टुवर्ड्स द ऑपोजिट पोल, कशामध्ये, प्रोफेजमध्ये. त्यामधून काय आले बघा, त्याच्यामधून असे स्पिंडल फायबर तयार झालेत. आता इथं 2 प्रकारची दिसतात बघा. म्हणजे बारके बारके जे आहेत त्याला म्हणायचं ॲस्ट्रल रेज, आणि जे असे मोठे आहेत बघा, जे असे मोठे मोठे आहेत त्याला म्हणायचं काय, तर स्पिंडल फायबर. स्पिंडल का म्हटलंय त्याला, तर ते जरा सांगतो मी व्यवस्थित. त्याचा शेप बघा कसा आहे त्या फायबरचा, तर स्पिंडलसारखा शेप आहे. म्हणजे असाच शेप आहे बघा, शेप कसा आहे, असा शेप आहे.
स्पिंडल म्हणजे काय असतं तर मधला जो पार्ट असतो तो जरासा फुगीर असतो आणि दोन्ही बाजूला निमुळता होत जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्पिंडल शेप. तसे फायबर आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, स्पिंडल फायबर. आणि जे बारके बारके आहेत म्हणजे असं आपल्याला दिसतात बघा बारके बारके फायबर, त्याला म्हणायचं ॲस्ट्रल रेज. जे मोठे झाले त्याला काय म्हटलं आपण, स्पिंडल फायबर्स. त्यामुळे त्या डायग्रॅमवरनं जर असं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आणि कंप्लीट आपलं ॲनाफेज आणि त्यानंतर टिलोफेज झाल्यावर मी तुम्हाला ह्याचं एक चांगलं ॲनिमेशन दाखवतो का, म्हणजे जरासं काही काही गोष्टी तुम्ही चांगल्या इमॅजिन करू शकाल की ॲक्च्युअल सेल डिव्हिजन कसं होतं. जे काही मी आज पॉईंट सांगितलं ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.